नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। 14 जानेवारी म्हणजे उद्या मकर संक्रांत असल्यामुळे व परवा 15 जानेवारीला मतदान असल्यामुळे जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना 14 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याची अपडेट ही सर्वत्र या ठिकाणी माहिती आलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा हप्ता कधी मिळणार हे लाडक्या बहिणींना पडलेला हा प्रश्न आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा जो 1,500 रुपयाचा हप्ता होता तो हप्ता पात्र लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे व आणखीन डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे जे हप्ते आहेत ते अद्यापही या ठिकाणी दिलेलं नाही। तर तेच उद्या म्हणजे आज 13 जानेवारी तर उद्या 14 तारखेला मकर संक्रांतीचा हा सण आहे व 15 जानेवारीला मतदान असल्यामुळे लाडक्या बहिणींना 14 जानेवारी मकर संक्रांती व 15 जानेवारीला मतदान असल्यामुळे 14 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे। परंतु निवडणूक आयोगाकडून काही निर्देश आल्यास हे जे पैसे आहेत ते 16 तारखेला निकाल लागल्यानंतर पैसे जमा करण्यात येतील। परंतु ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी काय तर बऱ्याच जणांची ई-केवायसी हे चुकलेलं आहे। तर अशा महिलांसाठी पुन्हा सरकार संधी देईल का याकडेच सर्वांनी या ठिकाणी अपेक्षा बाळगत आहेत। बघूया काय काय अपडेट येतील ते आम्ही तुम्हाला आमच्या या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कळवत राहू, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला व 15 जानेवारीला भरभरून प्रचंड बहुमताने ठिकाणी मतदान करून या ठिकाणी विजयी करायचा आहे व 3,000 रुपये लगेचच तुमच्या खात्यात जमा होणार। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।